गणेशोत्सव म्हटलं की मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे परिसरातून लाखो चाकरमानी कोकणाकडे रवाना होतात. पण त्याआधी सुरू होते ती रेल्वे तिकिटांसाठीची मोठी धावपळ. यंदाही नियमित गाड्यांमधील आरक्षण जवळपास खुलं झालंय. त्यामुळंच आता गणेश भक्तांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेनं तब्बल 246 गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्या नेमक्या कोणत्या आहेत, कोणत्या स्टेशनवरून सुटणार, कोणत्या ठिकाणी थांबणार, बुकिंग कधी सुरू होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटात समजून घेऊया. रेल्वेनं एवढा मोठा निर्णय का घेतला? तर दरवर्षी गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात जातात. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि पुणे येथून कोकणाकडे जाणाऱ्या सगळ्याच गाड्या प्रचंड गर्दी असलेल्या पाहायला मिळतात. आरक्षण सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच बहुतेक गाड्यांमध्ये वेटिंग सुरू होतं. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मध्य रेल्वेनं अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे नियमित मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवरील ताण कमी होईल. तसंच ज्यांना कन्फर्म तिकीट मिळालं नव्हतं त्यांनाही आता मोठा दिलासा मिळणार आहे. एकूण किती गाड्या धावणार? तर यंदा एकूण 246 विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. यामध्ये 184 आरक्षित विशेष गाड्या असणार आहेत आणि 62 अनारक्षित मेमू विशेष गाड्यांचा समावेश आहे. म्हणजे ज्यांना आरक्षण मिळणार नाही त्यांच्यासाठीही स्वतंत्र मेमू सेवा उपलब्ध असणार आहे. आता कोणत्या स्टेशनवरून किती गाड्या असणार? तर सर्वाधिक सेवा मुंबईच्या CSMT वरून मिळणार आहे. CSMT वरून 98 विशेष गाड्या धावणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून 76 विशेष गाड्या, पुण्यावरून 10 विशेष गाड्या आणि दिवा ते खेड तसंच दिवा ते चिपळूण या मार्गावर 62 मेमू गाड्या धावणार आहेत. CSMT वरून कोणत्या गाड्या? तर मुंबई CSMT ते सावंतवाडी रोड या मार्गावर 2 दैनिक विशेष गाड्या धावतील. या मिळून 66 फेऱ्या असतील. याशिवाय CSMT ते रत्नागिरी या मार्गावर 32 विशेष फेऱ्या चालवल्या जातील. या गाड्यांचे प्रमुख थांबे असणार आहेत दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण तसंच संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप अशा या सर्व महत्वाच्या स्थानकावर थांबा असणार आहे. LTT वरून कोणत्या गाड्या असणार? तर लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सावंतवाडी रोडसाठी 3 प्रकारच्या विशेष गाड्या धावणार आहेत. यामध्ये दैनिक, द्विसाप्ताहिक आणि साप्ताहिक एकूण 46 फेऱ्या असतील. याशिवाय LTT ते रत्नागिरी या मार्गावर 22 विशेष फेऱ्या असतील. गोव्यासाठी मोठी सोय करण्यात आली आहे. गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी LTT ते मडगाव या मार्गावर 4 पूर्ण वातानुकूलित आणि 4 मिश्र रचनेच्या विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्यांना सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी इथं थांबा असणार आहे. पुणेकरांसाठी काय? तर पुणे ते रत्नागिरी या मार्गावर एकूण 10 विशेष गाड्या असतील. यामध्ये 4 वातानुकूलित आणि 6 साप्ताहिक विशेष गाड्यांचा समावेश असणार आहे. या गाड्या चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण आणि संगमेश्वर रोड या स्थानकावर थांबतील. तसंच दिवा मेमू सेवा या दिवा ते खेड अशा 32 अनारक्षित मेमू, दिवा ते चिपळूण 30 अनारक्षित मेमू अशा एकूण 62 गाड्या धावणार आहेत. यामुळे कोकण रेल्वेवरील मधल्या स्थानकांवरच्या प्रवाशांनाही मोठा फायदा होणार आहे. आता बुकिंग कधी सुरू होणार? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुकिंग असतं. तर 1 ऑगस्ट पासून 01153, 01445, 01167, 01447 या गाड्यांचं आरक्षण सुरू होईल. 2 ऑगस्ट पासून 01165, 01185 या गाड्यांचं बुकिंग सुरू होईल. तर 3 ऑगस्ट पासून 01103, 01129, 01151, 01171 आणि 01131 या गाड्यांचं आरक्षण सुरू होणार आहे. तिकीट बुकिंगसाठी तुम्हाला IRCTच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा जवळच्या रेल्वे आरक्षण केंद्रात जाऊनही तिकीट काढता येणार आहे. तसंच सावंतवाडी रोड स्थानकावर 3 प्रमुख लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्वावर नियमित थांबा मंजूर करण्यात आलाय. CSMT मंगरुळ एक्सप्रेस, हजरत निजामुद्दीन तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस आणि LTT त्रिवेंद्रम गरीतरथ एक्सप्रेसचा यामध्ये समावेश आहे. CSMT मंगळुरू एक्सप्रेसला 26 जुलैपासून, राजधानी एक्सप्रेसला 26 जुलैपासून तर गरीब रथ एक्सप्रेसला 27 जुलैपासून सावंतवाडी रोड इथं थांबा मिळणार आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग, सावंतवाडी आणि परिसरातील प्रवाशांसह कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फायदा होणार आहे. तर एकूणच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो गणेश भक्तांसाठी मध्य रेल्वेची ही मोठी भेट मानली जाते. 246 विशेष गाड्या, त्यामध्ये आरक्षित आणि अनारक्षित दोन्ही सेवा, मुंबई, पुणे आणि गोव्यासाठी स्वतंत्र नियोजन आणि बुकिंगचं स्पष्ट वेळापत्रक.
यामुळे यंदाचा गणेशोत्सवाचा प्रवास मागच्या काही वर्षाच्या तुलनेत अधिक सोयीचा होण्याची अपेक्षा आहे. जर तुम्हीही गावासाठी जात असाल तर बुकिंगच्या तारखा लक्षात ठेवा आणि शक्य तितक्या लवकर तिकीट आरक्षित करा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या लोकमत गोवा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.